श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी शिवमुठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। तसेच घरातील शिवलिंगाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे। त्याच्यावर पाण्याचा, दुधाचा, दह्याचा, मधाचा असा तुम्हाला छानपैकी अभिषेक करायचा आहे। या दिवशी श्रीकृष्णाचे देखील स्मरण करायचे आहे। सूर्यनारायणाची सुरुवातीला पूजा करायची। सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी फळं आणि पिवळे मिष्टान्न अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करायची आहे। काही ठिकाणी विवाह झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवमुठ वाहण्याचे व्रत करतात। श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व काय आहे ते देखील आता आपण जाणून घेऊया। तर आपल्या भारतातील धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूंनी द्वापार युगात